तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जानेवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप संपलेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. पण अजूनही भरपूर बहिणींना जे आहे ते पैसे आलेले नाही. भरपूर बहिणींना या वाटपामध्ये त्यांचे पैसे आलेले नाही. यापैकी काही बहिणी अशा आहे की केवायसी केली नसल्यामुळे त्यांचे हप्ते बंद झाले. केवायसी केली नाही त्यामुळे हप्ते बंद झाले. मग आता केवायसी सुद्धा करता येत नाही. आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं दाखवते आणि त्यांची केवायसी सबमिट होत नाही. केवायसी करण्याची त्यांना संधी मिळालेली नाही. केवायसी कधीच सबमिट केली नाही. काही बहिणींनी केवायसी केली असून सुद्धा त्यांचे हप्ते आलेले नाही. हप्ते बंद झालेले आहे. ओव्हरऑल प्रॉब्लेम तोच आहे. केवायसी केली तरी पण पैसे आले नाही किंवा केवायसी करताच येत नाही. तर त्यासाठी तुम्हाला आता कोणतंच मार्ग या ठिकाणी शासनाने सोडलेला नाही. महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा कोणत्याच प्रकारची मदत मिळत नाही. तर आपल्यासाठी एक शेवटचं ऑप्शन आहे. शेवटचं ऑप्शन आपल्यासाठी या ठिकाणी आहे. आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्याचा ऑप्शन आधीपासूनच ई-केवायसीच्या वेबसाईटवर आहे. ई-केवायसीच्या वेबसाईटवरून आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकतो. तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लिहून सांगू शकता. तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो लिहून तुम्ही सांगू शकता. मी ऑलरेडी 2 ते 3 तक्रार त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या आणि त्यात तक्रार जे आहे ते रिझॉल्व्ह झालेले आहे, म्हणजे त्यावर निवारण झालेलं आहे तक्रारीवर. तर ही तक्रारची प्रोसेस, तक्रार कशी करायची, त्यासाठी तक्रार कशी करायची, कोणते ऑप्शन सिलेक्ट करायचे, पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. वर्णन काय लिहायचं, डॉक्युमेंट कशी अपलोड करायची आणि तक्रार नंतर कशी पाहायची, तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं सोबतच जे काही तक्रार करण्याची प्रोसेस लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी मी तक्रार सबमिट करून दाखवणार आहे. कारण आता आपल्याकडे दुसरं कोणतंच ऑप्शन नाही. तक्रार केल्यानंतर काहीतरी आपल्याला उत्तर शासनाकडून त्या ठिकाणी मिळत आहे. जे काही अधिकारी तक्रार चेक करतात ते सांगतील की तुमचा अर्ज आता ई-केवायसी अप्रूव्ह होईल किंवा तुम्हाला संधी देण्यात येईल किंवा देण्यात येणार नाही. आपण त्या तक्रारीमध्ये ज्यांना केवायसी करता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा केवायसी करण्यासाठी संधी मागणार आहे, केवायसीच्या मार्फत, म्हणजे तक्रारीच्या मार्फत. तर बघा, तक्रार कशी करायची, व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजून घ्या. कारण व्हिडिओमध्ये भरपूर प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व प्रश्नांचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तक्रार करण्यासाठी आपल्याला आपल्या ई-केवायसीच्या वेबसाईटवरच जायचं आहे. तर बघा, वेबसाईट आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे. वेबसाईटची लिंक सुद्धा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. या ठिकाणी बघा, ऑप्शन आहे अर्जदार लॉग इन. अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता बघा, तुम्हाला या ठिकाणी काय मागितलं जाईल, आयडी पासवर्ड. आता आयडी पासवर्ड तुमच्याकडे नसेल, आयडी पासवर्ड नसेल तर कुठे मिळेल, कोणाजवळ मिळेल ते सुद्धा तुम्हाला समोर माहिती होणार. तक्रारची प्रोसेस पूर्ण करू, त्यानंतर ती माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार की आयडी पासवर्ड कसा मिळेल, कुठे मिळेल. तर बघा, या ठिकाणी जो आहे तो आयडी टाकायची असेल तुमच्याकडे तर ठीक आहे. या ठिकाणी पासवर्ड टाकायचा, आयडी पासवर्ड कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी लॉग इन बटनवर क्लिक करायचं. आयडी पासवर्ड कसा कुठे मिळेल समोर मी तुम्हाला सांगणार आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, आता ऑप्शन आलेला आहे केलेले अर्ज. केलेले अर्जावर क्लिक केल्यानंतर जे काही भरलेले अर्ज आहे या आयडी पासवर्डवरून, बरोबर, या आयडी पासवर्डवरून भरलेले जे काही अर्ज आहे ते तुमच्या समोर आता ओपन झालेले आहे. पण या अर्जाची आपल्याला कंप्लेंट करायची नाही. या अर्जाची तक्रार नाही करायची आपल्याला, दुसऱ्या अर्जाची, म्हणजे या आयडी वरून भरलेल्या अर्जाची तक्रार करायची नाही. दुसऱ्या आयडी वरून भरलेली तक्रार म्हणजे बाहेरच्या अर्जाची तक्रार आपल्याला करायची आहे. तर बघा, आता या ठिकाणी सर्व अर्ज अपूर्व आहे, पैसे सुद्धा आलेले आहे, पण एका बहिणींचे पैसे बंद झालेले आहे. तर त्यांची तक्रार सुद्धा आपण टाकली आहे, पण पुन्हा एक तक्रार आपल्याला टाकायची आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी क्लिक केलं, तीन लाईन दिसत आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे तुम्हाला तक्रार. या ठिकाणी तक्रारचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर या ठिकाणी बघा, बाकी सर्व जे काही तक्रार आहे तुम्हाला दिसत आहे. आधी टाकलेल्या तक्रार रिझॉल्व्ह या ठिकाणी झालेले आहे. बाकी टाकलेले जे काही मी तक्रार आहे ते या ठिकाणी रिझॉल्व्ह झालेल्या आहे. आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे गिव्हरन्स. या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे गिव्हरन्स, म्हणजे इथे तक्रार करा, नवीन तक्रार करा. नवीन तक्रार केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म तुमच्या समोर ओपन होतो. नवीन तक्रार केल्यानंतर ऑप्शन ओपन होतात. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर फॉर्म ओपन होतो. आता समोरची प्रोसेस मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर या ठिकाणी लाईव्ह करून दाखवणार आहे. समोरची प्रोसेस लाईव्ह करून दाखवणार. त्यानंतर मग आयडी पासवर्ड कुठून मिळेल, तुम्हाला करता येत नसेल तर तक्रार कुठे करायची, ही सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी आता व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा, आता आपण तक्रार फॉर्म या ठिकाणी ओपन केलेला आहे. पहिलं ऑप्शन आपल्याला दिसून येते तक्रार प्रकार. तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ऑप्शन सिलेक्ट करायचं कंप्लेंट अगेन अदर ॲप्लिकेशन. स्वतःचे ॲप्लिकेशन असेल तर माय ॲप्लिकेशन,
दुसऱ्याची ॲप्लिकेशन असेल तर मग अदर ॲप्लिकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचे, तर आपण सिलेक्ट केलेले आहे. त्यानंतर तक्रार श्रेणी, तर तक्रार श्रेणीमध्ये बघा डायरेक्ट अदर सिलेक्ट करायचं, दुसरं कोणतंच ऑप्शन सिलेक्ट करू नका, डायरेक्ट अदर आपण क्लिक केलं तर तुमच्यासमोर फॉर्म ओपन झालेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला टाकायचं या ठिकाणी अर्ज क्रमांक आपण मी या ठिकाणी कॉपी करून ठेवलेला होता. अर्ज क्रमांक या ठिकाणी पेस्ट केलेला आहे. अर्ज क्रमांक पेस्ट केला, त्यानंतर लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी, तर बघा नाव आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पत्ता टाकायचा आहे, पत्ता आपण टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तर आपण जिल्हा वगैरे सिलेक्ट केलेला आहे. वर्धा जिल्हा मी या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा, तालुका सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथून गाव सिलेक्ट करायचं, गावसुद्धा मी सिलेक्ट केलेलं आहे. गाव सिलेक्ट केलं, त्यानंतर या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर लागू नाही या ऑप्शनवर सिलेक्ट करा. त्यानंतर मतदारसंघ, तुमचा जो काही मतदारसंघ आहे तो या ठिकाणी निवडून घ्या, म्हणजे तुमचा जिल्हा तालुक्याची लिस्ट या ठिकाणी येईल. जिल्हा आणि तालुका दिसेल त्यावर क्लिक करायचं, ते सिलेक्ट केलं. त्यानंतर पिनकोड तुमचा जो आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. आता आपल्याला या ठिकाणी म्हणताय की वर्णन करा, तर वर्णन करामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्याला सांगायचे आहे, की KYC करता येत नाही किंवा ते बंद झालेलं आहे. तर या ठिकाणी मी बघा आता वर्णन करत आहे. तर EKYC न केल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर हप्त्याचा लाभ बंद झालेला आहे आणि EKYC करण्याची संधीसुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे KYC करण्याची संधी द्यावी आणि लाभ पुन्हा सुरू करावा. तर बघा अशा प्रकारे तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी तक्रारीमध्ये वर्णन करू शकता. जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा आहे आणि कमीत कमी वेळ म्हणजे कमीत कमी लाईनमध्ये. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहे. तर पहिल्या नंबरचं कागदपत्र आपल्याला म्हणजे तुम्ही या ठिकाणी 5 कागदपत्र अपलोड करू शकता. तुमचा आधार कार्ड असेल किंवा राशन कार्ड असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल, तुम्ही 5 कागदपत्र अपलोड करू शकता. आपण फक्त या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करणार आहे. तर या ठिकाणी बघा आता कागदपत्राचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. तर आपण आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट केलं, म्हणजे आधार कार्ड आपण या ठिकाणी अपलोड करणार आहे. या ठिकाणी अपलोड बटनवर बाजूला क्लिक करू. तर आधार कार्डची समोरची बाजू मी सर्वात आधी या ठिकाणी अपलोड करत आहे. आधार कार्डची समोरची बाजू या ठिकाणी सिलेक्ट केली, आधार कार्डची समोरची बाजू अपलोड झाली. तर मग आधार कार्डची बॅक साईड आता अपलोड करायची आहे. तर त्यासाठी ॲड न्यू अटॅचमेंट, तर या ठिकाणी आधार कार्डची मागील बाजू नाव द्यायचं कागदपत्राला, आधार कार्डची मागील बाजू या ठिकाणी अपलोड ऑप्शनवर क्लिक करायचं, पुन्हा गॅलरी ओपन करायची आणि आधार कार्ड सिलेक्ट करायचं. दोन्ही कागदपत्र तुमचे सिलेक्ट झाले. त्यानंतर या ठिकाणी बघा कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड सेम टू सेम या ठिकाणी अपलोड करायचा आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायची आहे का, तर ग्रीन बटनवर क्लिक करायचं. ग्रीन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची ॲप्लिकेशन या ठिकाणी तुमची कंप्लेंट सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. तर बघा पूर्ण माहिती तुम्हाला मिळाली. तक्रार कशी करायची तुमच्यासमोरच लाईव्ह तक्रार सबमिट करून दाखवली, डॉक्युमेंट अपलोड करून. तर बघा आता आपली तक्रार जी आहे ते रिव्ह्यूमध्ये गेलेली आहे. तर या ठिकाणी परत चेक करत राहायचं तक्रार रिझॉल्व्ह झाली का. आणि आता प्रॉब्लेम आहे ID पासवर्डचा आहे. तर एकतर तुमच्या आजूबाजूला कोणी मोबाईलवर वेबसाईटवरून अर्ज भरला असेल तर ID पासवर्ड त्यांच्याकडे असेल. कोणी बघा तुमच्या एरियामध्ये घरीच मोबाईलवर अर्ज भरला तर त्यांच्याकडे ID पासवर्ड जर असेल तर त्यांच्या ID पासवर्ड वरून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. जरीही त्यांच्या मोबाईलवरून तुम्ही अर्ज भरला नसेल, त्यांच्या ID पासवर्ड वरून तुम्ही अर्ज भरला नसेल, तरीही तुम्ही बाहेरच्या अर्जाची तक्रार करू शकता. कशा प्रकारे करायची प्रोसेस मी तुम्हाला दाखवलेली आहे. किंवा मग आधार केंद्र आहे, सेतू केंद्र आहे, अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुद्धा ID पासवर्ड असतो, त्यांना सुद्धा तुम्ही तक्रार करून मागू शकता. ID पासवर्डची या ठिकाणी गरज आहे. ID पासवर्ड नसली तर तक्रार होणार. जास्तीत जास्त आधार केंद्र, सेतू केंद्र यांच्या ठिकाणी तुम्हाला सोप्या पद्धतीने तुमच्याकडून ते काही 50 रुपये वगैरे घेतील, काही चार्ज घेतील, पण तुमची तक्रार ते सबमिट करून देईल. तर अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा आणि मग तक्रार केल्यानंतर काही दिवसानंतर बघा 15 दिवस लागू शकतात, 1 महिना लागू शकतो या प्रोसेससाठी, तक्रारीचं निवारण होण्यासाठी, तक्रार चेक करण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला जे काही उत्तर मिळेल ते तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला KYC ची संधी पुन्हा मिळेल का किंवा मिळणार नाही, किंवा तुमचे पैसे परमनंट बंद झाले आहे का, की आता पैसे सुरू होणार की नाही, त्याचं उत्तर तुम्हाला 100% देण्यात येईल. तर या व्यतिरिक्त बघा आता तक्रार आपण सबमिट केली आहे. ही जी काही तक्रार आहे या तक्रारीवर सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे, म्हणजे रिप्लाय नेमका काय आला. जेव्हा तक्रारीचं निवारण होईल तेव्हा या तक्रारीवर मी जे आहे ते व्हिडिओ टाकणार की नेमकं त्यांच्याकडून रिप्लाय काय आलेला आहे. अधिकाऱ्याकडून तक्रार चेक केली जाणार. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा
तक्रार करा. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.